भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। तर मी आज सकाळ सकाळी देवाची पूजा करत आहे, कारण फोंडेजी गावी गेलेले आहेत, ते त्यांचं काम असतं देवाची पूजा करणं आणि माझं काम असतं सकाळ सकाळी स्वयंपाक करणं। पण मी आज सकाळ सकाळी देवपूजा करत आहे। तर या इथं भगवंतांना अगोदर उठवायचं, घंटा वाजून किंवा टाळी देऊन। तर मी दिवा अगोदरच लावून ठेवलेला, तर हा खाली ठेवते आणि सर्व देवतांना स्नान घालते अगोदर। गंगा सिंधु सरस्वती चैव यमुना गोदावरी नर्मदे कावेरी जलेस्मिन् सन्निध्यं कुरु। नैवेद्यं समर्पयामि। प्राणाय स्वाहा। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। सर्वांगे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली। गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणी। देवाची पूजा झालेली आहे, नैवेद्य पण दाखवलेला आहे। तर आता मी माझ्यासाठी आणि मनासाठी पोहे बनवते। मी या इथे पोहे बनवत आहे आता, आणि मना आता उठलेला आहे, त्याला म्हणलं पटकन आवर, पोहे खायचे आपल्या दोघांना। तू जर लवकर नाही आवरलंस तर मी एकटी पोहे खाणार। जा पटकन आंघोळ करून घे। मी आणि मना पोहे खात आहे। हे आहे मनाचं प्लेट, हे आहे माझं प्लेट। पोह्याबरोबर फळं पण आहेत एवढी अशी, आणि दही पण आहे। हे दही सगळं मना खाणार आहे। खाशील? खाशील? याच्यातला अर्ध मी लस्सीला करेल आणि अर्ध आता पोहे सोबत। ठीक ठीक, कशी आयडिया? तुम्ही पण या नाश्ता करायला। आता माझी मैत्रीण आलेली आहे आणि आम्ही आता लस्सी पिणार आहे दोघी जण। तर या इथं दही पण भरपूर शिल्लक आहे, याच्यामध्ये साखर टाकलेली आहे। आता दही टाकते। तर ह्या लस्सीमध्ये मी इलायची आणि जायफळ कुटून टाकलेलं आहे। थोडंसं पी, थोडं, एवढं। मना लस्सी प्यायला तयार नाही, पण मी पण पित नाही दह्याचं वगैरे, पण आज मैत्रिणीबरोबर ठीक आहे म्हणलं प्यायचं आज। कैसी बनी है बताओ? मस्त, मीठी कम है ना? अच्छी अच्छी अच्छी। दाने थोडा वेळ गप्पा मारतो आणि नंतर कपडे धुवायचे राजा। धोके मग? हो, आता मशीन धुवायला द्यायचे, फक्त आपल्याला मशीन धुवायला द्यायचे। मशीन धुवायला द्यायचे। हा धुते आता, आंटी गेली म्हटलं फोन बघावं। धुते। जेवायला बनव की काय ते? काय बनवलं आता? जेवण भूक नाही, मी एवढं खाल्ले नाही। मग माझं काय, मला तर भूक लागली। लस्सी ठेवलेली आहे, ती लस्सी लस्सी पस्सी काय पिते? आणि काहीतरी मग चपाती बनवू का, भात बनवू, खिचडी भात? काय बनव? खिचडी भात, कुछ भी बनाव। ठीक आहे, बनवते। बघा किती सेवा करतोय हा, पाय जोडून देतोय अक्षरशः। तुला आज काय नाही पाहिजे? कुठे जायचं तर नाही ना? त्यासाठी पैसे नाही ना पाहिजे? हे नाही ना? मला कशाला लागते? ठीक आहे ठीक आहे, चल चल पाय चल, माझं बाळ खूप गुणी बाळ आहे। बर, कुठलं गाणं गायचं तुला राजा? ते गणपतीचा कुठलं? गोंडा। अशी चिक मोत्याची माळ होती ग दिस तोळ्याची। खूप छान म्हटलं बाळा, तू पाय चेपून दिले माझे, धन्यवाद आपका। बिना रिश्वत लिए कुछ काम नहीं होता ना तेरा। बघा 200 रुपये मागायला लागले पाय चोळण्याचे, असा धरायला बाळ हा।
थोडा वेळ आराम करते, त्याच्यानंतर श्रीरामचरित मानस वाचायला घेते. नंतर मग संध्याकाळी फोंडेजी येतील, माझा दादू येईल आणि कामांचा बटवारा आणि पुन्हा कामांचा बटवारा. आज 2 दिवस आम्हाला आराम आहे, काहीच काम नव्हतं एवढं. आणि संध्याकाळपासून मला भरपूर स्वयंपाक बनवावा लागेल. अशी चिक्क मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग, चिक्क मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. चिक्क मोत्याची माळ गाणं हे मनाला खूप आवडलं. त्यांना लिरिक्स डाउनलोड केले आणि पाठ पण केलं थोडंसं गाणं. सायंकाळचे 6 वाजलेले आहेत आता आणि मी या इथं गुळाचा चहा बनवला आहे आणि या इथं संध्याकाळच्या भाजीची तयारी पण करते आहे. खोबरं, अद्रक वगैरे टाकणार आहे आणि आता गुळाचा चहा पण चांगला उकळलेला आहे. गॅस बंद करते आणि ह्या कपामध्ये शोधून घेते. आता मला बाहेर जायचंय म्हणून मी स्वयंपाक लवकर बनवायला लागले. मस्त झालंय. त्याच्यामध्ये इलायची पण टाकलेली आहे आणि सुंठ पण टाकलेली आहे. खूप छान झालेलं आहे. राजा राम पतित पावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शालग्राम भद्रगिरीश्वर सीताराम भगत जन प्रिय सीताराम. चला तर आता मग मी देवाला नैवेद्य दाखवते. समर्पयामी. प्राणाय स्वाहा पाणाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा. देवाचं जेवण झालेलं आहे आणि मी आता जेवण करत आहे. मी एकटी जेवण करत आहे. मना तर कार्यक्रमाला गेलेला आहे, तिथंच तो जेवण करून येईल. दादू अजून आला नाही, फोंडेजी सुद्धा आले नाहीत, तर त्यांना यायला वेळ लागेल. तोपर्यंत मी जेवण करून घेते. जेवणामध्ये मी या इथे खात आहे बाजरीची कडक भाकर आणि भोपळ्याची भाजी. तर तुम्ही सुद्धा या जेवण करायला. हरे कृष्ण मैत्रिणो. तर आजचा जो व्हिडिओ आम्ही अपलोड केलेला आहे तो 17 नोव्हेंबरला शूटिंग केलेला. तर तो व्हिडिओ थोडासा अर्धवटच आहे. त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे फोंडेजी गावी गेलेले, दादू माझा कोकणामध्ये फिरायला गेलेला. तर फोंडेजी आले रात्री 10:30 वाजता. दादू तर खूप उशीर आला, 12:30-1ला. फोंडेजी गावी गेलेले सासऱ्यांची पेन्शन आणण्यासाठी आणि हायरचा दाखला देण्यासाठी. इकडे येते वेळेस सासऱ्यांची तब्येत अचानक खराब झाली आणि रात्री फोंडेजी 10:30 वाजता आले इथं. आल्यानंतर आणखी तब्येत खराब झाली, त्याच्यामुळे फोंडेजी आणि मना त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले रात्रीच. त्याच्यामुळे माझा अर्धवटच व्हिडिओ राहिला. जेवण करेपर्यंतच व्हिडिओ आहे, त्याच्यानंतर मी व्हिडिओ शूट नाही केला. तर एक रात्र ते ऍडमिट होते. त्याच्यानंतर त्यांची तब्येत आणखी खराब झाली आणि 18 तारखेला दुपारी त्यांचं निधन झालं. ते थोडेसे आजारी पण होते आणि वय पण बरंचसं होतं त्यांचं. तर आमचे तर सगळे 10व झालेलं आहे, 13व झालेलं आहे. सगळ्या विधी केलेल्या आहेत आम्ही आणि ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो हीच आमची प्रार्थना आहे. तर आपले इथून पुढचे व्हिडिओ वेळेवर येत राहतील. तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.